डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील कव्वाली आणि भीमगीतं ऊर्जा देतातच, पण गजला या जोश नाही तर होश म्हणजे जागृत करण्याचं माध्यम आहे, असं प्रख्यात गझलकार अशोक गायकवाड यांनी म्हटलं. तर गायकवाडांनी डॉक्टर बाबासाहेबांवर सादर केलेल्या गझल रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्यात. गझलच्या माध्यमातून गायकवाडांनी मांडलेले बाबासाहेब समजून घेत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. आभाळ भरमज दिले भीमाने, आभाळ भरमज दिले भीमाने, खुजे प्रलोभन नको नको रे. आभाळ भरमज दिले भीमाने, आभाळ भरमज दिले भीमाने, कुजे प्रलोभन नको नको रे. भीमबोधाचे पालन करतो, भीमबोधाचे पालन करतो, तुझे प्रबोधन नको नको रे. भीमनामाच्या किती चळवळी, माझे गुरुजी म्हणतात हे समाजाला सांगणं आहे त्यांचं. भीमनामाच्या किती चळवळी, रोज प्रसवती सांज सकाळी. भीमनामाच्या किती चळवळी, रोज प्रसवती सांज सकाळी. पण एकही गर्भार न राही, पण एकही गर्भार न राही, असे वांजपण नको नको रे. पुढचे नरेन मून म्हणून त्यांची गझल आहे, फार सुंदर आहे. काय म्हणतात बघा. अंधारल्या नभाला, अंधारल्या नभाला, उजळून भीम गेला. अंधारल्या नभाला, हे नभ अंधार होतं तुम्हाला माहित आहे. अंधारल्या नभाला, उजळून भीम गेला. सूर्यासही जरासा, सूर्यासही जरासा, खुलवून भीम गेला अंधारल्या नभाला. माझे गुरुजी दत्तादादा यांचे गीत, गझल नाही गीत मला आठवतं, अति सुंदर गीत आहे. भीमाचे नाव केवढे गबाई माझ्या, भीमाचे नाव केवढे, भीमाचे नाव केवढे गबाई माझ्या, भीमाचे नाव केवढे. आभाळा एवढे ग आभाळा एवढे, आभाळा एवढे ग आभाळा एवढे, भीमाचे नाव केवढे गबाई माझ्या, भीमाचे नाव केवढे. तर अशी सुंदर सुंदर गीतं आहेत. आणि मला जर आवडली जर गझल असेल ती म्हणजे पहिली गझल मी जी रेकॉर्ड केली होती. रे भीमा तुझ्या कृपेने जगणे तर सोपे झाले, गुंत्यातून अंधाराच्या, गुंत्यातून